जनमान वडपे संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या ठिकाणी उपस्थित झाले। संघाचा कॅप्टन इन ऑदर्स टीम तुमचं देखील मनापासून स्वागत। आपण जर या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण देखील या प्लीज। वेलकम हरेश। भिवंडी ग्रामीण क्रिकेट रेग्युलर ग्रामीण मधला एक जबरदस्त खेळाडू म्हणून जर खऱ्या अर्थानं ज्याचं नाव आहे हरेश जी, वेलकम। या स्पर्धेमधून तुमचं मनापासून स्वागत आणि सर्वात महत्त्वाचं खऱ्या अर्थानं तुमचा जन्मदिवस आहे। जन्मदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज भरत। स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे ती छोटू याला नॉन स्ट्राइक साठी राम। चला प्लीज पंचांनी देखील विनंती असेल आपण लगेच सामन्याला सुरुवात करा। फर्स्ट बॉल को पहिला चेंडू रिलीज होताना गोलंदाज भरत आणि पहिला चेंडू काय सुपर फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू सुंदरसा स्वीप केलाय ऑन साइडला। स्कोर ऑफ विकेट आपण पाहतोय। फाईन सीमर क्लिअर करताना चौकार येतोय छोट्याच्या बॅट मधून। खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी देव भव, अतिथी या देवाचा मान असतोय आणि अतिथींचा मान्यवरांचा शुभ सन्मान करणं हे देखील आमचं आद्य कर्तव्य असतं। खऱ्या अर्थानं आज आमच्या विनंतीला शब्दांना मान देऊन या स्पर्धेसाठी या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती पाहिली अग्री राजा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा करता धरता प्रेसिडेंट सन्मानित तेजस पाटील यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। पुण्याचा चेंडू ऑनसाइडचा फटका साधला, चेंडू जातोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला, एक धाव घेण्याची संधी जाईल, धावसंख्या 5। स्वागत आणि सन्मान करूया मान्यवरांचं। सन्मानी व्यासपीठावर विराजमान श्रीयुत तेजस पाटील। ॲडव्होकेट संतोष घोटकर साहेबांच्या वतीने या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय तेजस पाटील यांचा। प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो अर्थातच आकर्षक ट्रॉफी देऊन या मान्यवरांचं सन्मान केलं जातं। धन्यवाद तेजस पाटील। खऱ्या अर्थानं आपण देखील वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित झालात। मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने तुमचं देखील पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद। अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका डाऊन दी ग्राउंड, व्हेरी नाइस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक। चौकार आणि संघाची धावसंख्या होती ती 9। पवन पुत्र वडपे विपक्ष नंदकिशोर खारबाव। या दोन संघांमधून पोलीस सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे। पुन्हा एकदा भरत, हा चेंडू देखील थोडासा चुकीचा हाताळताना गोलंदाज पंच बिमरचे फेक करतात, नो बॉल। खऱ्या अर्थानं फलंदाज थोडासा अवाक्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता, खराब चेंडूची फेक झाली होती। कुठंतरी फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकले चेंडूची फेक आणि या अनुषंगाने पंच त्या चेंडूला मनीष म्हणून नो बॉलचा इशारा करतात। 1+1 असे एकंदरीत 2 धावा। या 2 धावांची संख्या धावसंख्या 11, 11 रन विदाउट लॉस ऑफ विकेट अँड फर्स्ट फोर प्रोग्रेस। पहिल्या षटकाला प्रारंभ आहे, कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद नाहीये। संघाची धावसंख्या ती बिनबाद 11। थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक है,
निश्चितच मात्र एक संधी असेल. फ्री चेंडू होता. वेलकम जीवनजी पाटील, सोसवारी भोईर. 7-12 इकडचा बदल चालेल, तिकडचा नाही बदलला पाहिजे. सध्या डिमांड तिकडे. दीपक भाऊ हॅलो. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं 2 धावा घेण्याची संधी झाली. या 2 धावांनी सांगा धावसंख्या 2 ने पुढे सगळं धावसंख्या होते ती 14. धावसंख्या होती ती 14. बिनबाद 14. एक सुरेख सुंदर सुरुवात करताना संघ आज पाहतोय विलास स्पोर्ट्स राहणार. नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संघ आपण पाहतोय विलास स्पोर्ट्स राहणार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फाटका. हा पलीकडे चुनला सुंदरसा. जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करू मान्यवरांचं शुभ सन्मान. खऱ्या अर्थानं आजच्या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती, आजच्या स्पर्धेचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष गणेश गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं. भिवंडीतील एक सुप्रसिद्ध उद्योजक आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भिवंडी ग्रामीणचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गणेश गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदारशाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन या मान्यवरांचं सन्मान आणि स्वागत या ठिकाणी केलं जातं. गणेशजी गुळवी साहेब, खऱ्या अर्थानं तुमचं देखील मनापासून आभार प्रकट करतोय. आपण देखील आज वेळात वेळ काढून आमच्या स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झालं त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं मनस्वी स्वागत. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित गोरसे ग्रामाचे विद्यमान सरपंच सन्मानित सुदेश गायकवाड, सुदेश अण्णा गायकवाड यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सुदेश अण्णा गायकवाड, गोरसे ग्रामचे विद्यमान सरपंच, प्रथम नागरिक आणि आजच्या स्पर्धेचे मुख्य गेस्ट. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदारशाळ आणि खऱ्या आता नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, एक आकर्षक ट्रॉफी देऊन या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जातं. खऱ्या आता तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देवो भव, अतिथी देवा समान असतोय आणि अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या संस्कार मंचावर या व्यासपीठावर केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर खऱ्या अर्थानं उपस्थित ही स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत गोरसे सामदे सन्मान्य दयानंदजी ठाकरे, दयानंदजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलेले आहे आणि खऱ्या अर्थानं सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असं दानशूर व्यक्तिमत्व सुप्रसिद्ध उद्योजक गोरसई सन्मानित दयानंदजी ठाकरे साहेबांना आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचं मान्यवरांचं. प्रेमाची उबदारशाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेची गोड आठवण राहिली असा मोमेंटो या ठिकाणी त्यांना दिला जातोय. धन्यवाद दयानंदजी ठाकरे साहेब, तुम्ही देखील आज आमच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला त्याबद्दल ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं मनस्वी आभार. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित गोरसई कन्स्ट्रक्शनचे कर्ता धर्ता मालक आदरणीय मयूरजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.
मयूर ठाकरे साहेबांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। ही स्पर्धा संपन्न करण्यामागे खऱ्या अर्थाने तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे। ही स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील खऱ्या अर्थाने सिंहाचा वाटा आहे। या स्पर्धेसाठी तुम्ही देखील आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे आणि सर्वतोपरी ही स्पर्धा संपन्न करण्यामागे तुम्ही देखील या स्पर्धेचे साक्षीदार आहात। मयूर ठाकरे यांना आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच या स्पर्धेची गोड आठवण राहील असा एक मोमेंटो अर्थातच एक आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी त्यांना दिली जाते। स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं। खऱ्या आता तुम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव आणि या अतिथींचं मान्यवरांचं शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जातं। त्यानंतर या मान्यवर कक्षामधून उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मुख्य गेस्ट, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत गोरसई सावंदे मान्य श्री सुनील नारायण केने, सन्मान्य सुनील नारायण केने साहेबांना देखील आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। आजच्या कार्यक्रमाचे मुख्य गेस्ट आणि खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे सुनीलजी केने, माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत गोरसई। मान्यवरांना आमच्या व्हीआयपी कक्षाला भेट देणारा फटका आपण पाहिला, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, जबरदस्त फटका, आपला फटका। सन्मानी व्यासपीठावर विराजमान मान्य श्री गजाननजी भोईर आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थाने अण्णा नाना या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत गजाननजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील करू आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित। खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांची संस्कृती अतिथी देव भव, अतिथी या देवा समान असतोय आणि या अतिथींचं, या ज्येष्ठांचं, या श्रेष्ठांचं या ठिकाणी शुभ सन्मान ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने केलं जातं। अतिशय दमदार आणि उत्तम सुरुवात करताना संघ आपण पाहतो विला स्पोर्ट्स राहणार। धन्यवाद। पहिल्या 2 ओव्हरचा आपण विचार केला, 2 ओव्हरमध्ये तब्बल खर्च झाला 26 धावा, प्रति ओव्हरचा आपण विचार केला तर 13 धावांची सरासरी। धन्यवाद गणेशजी गुळवी साहेब। ही मान्यवर मंडळी या ठिकाणी आमच्यापासून रजा घेताना खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार प्रकट करतोय। आपण आलात, आमच्या स्पर्धेची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीने पुन्हा तुमचं मनापासून आभार। सन्माननीय शरदजी वडोलकर, त्याचबरोबर मयूरजी भोईर, योगेश पाटील, वडपेगावचे समाजसेवक, आपण जर कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर प्लीज आपण तिकडे आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। खास करून ज्यांचा आज वाढदिवस आहे हरेश केनी यांच्याकडे तुम्हाला आमंत्रित केलं जातं, निमंत्रित केलं जातं। सन्माननीय प्रमोदजी वडोलकर साहेब, आपण तिकडे आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर यायचं आहे। विद्यमान पोलीस पाटील ग्रामपंचायत बडपे प्रमोदजी वडोलकर साहेब, आपण त्या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर तुम्हाला देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या। पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क। व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय प्रतिम उत्कृष्ट देखणा फटका आपण राम याच्या बॅट मधून पाहिला।
विद्यमान पोलीस पाटील ग्रामपंचायत वडपे आणि पवनपुत्र वडपे या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर, खऱ्या अर्थानं प्रिन्स म्हणून ज्यांची ओळख आहे, प्रमोदजी वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा. एका बाजूला पवनपुत्र वडपे तर दुसऱ्या बाजूला नंदकिशोर खारबाव. आउट ऑफ ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू, पंच देतील वाईटचा इशारा. एक धावेचा निर्बळा, धावसंख्या एकाने पुढे सकते. ज्ञानेश्वर 36 1+1 अशा एकंदरीत 2 धावा. या 2 धावांची संख्या धावसंख्या होती 36. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण फलंदाज बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहे आणि प्रेक्षक खास करून स्वर्गीय विलासपोट राहणार संघाचे नामांकित क्रिकेटर आणि खास करून विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणार मान्य श्री दीपक भोईर. वॉट शॉट, अतिशय प्रथम उत्कृष्ट चेंडू स्वीप केलाय. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. मात्र क्षेत्ररक्षणाचं मी कौतुक करेन, काय कमालीचा जेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. रवी आहे वाटतं तिथं. $47. आता मात्र एक विशाल लक्षाकडे वाटचाल करताना थांबा 2 मिनिटं आणि पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. यास हा चेंडू देखील जाईल 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 आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. आज दीपकजी भोईर यांनी देखील आपल्या संघाला भरपूर शुभेच्छा पाठवल्यात. दीपकजी भोईर, सध्या तुमचा संघ ऑल इज वेल आहे, चांगल्या स्थितीमध्ये. वेलकम. ज्ञानेश्वर म्हात्रे, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.
अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका. पुन्हा एकदा चेंडूवर अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. आपण आउट ऑफ इनसाइट, वन बॉन्स. एका टप्प्याने चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर, सेम आरच्या क्लिअर करतोय चौकार. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण फार बचावाचं साधन असताना खऱ्या हाताने पहिल्या चेंडू पासून आपण पहिलाच खऱ्या हाताने अतिशय प्रथम उत्कृष्ट फलंदाजी. आज मात्र संघ परिपूर्ण चार्ज झाले. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला तर पुढे मारण्याचा प्रयत्न होता. दक्ष पाहिला एस्टील भोलायाला. फलंदाज धावचित बाद. आणि याच बरोबर षटक क्रमांक 4 संपत 4 षटकांची अंती धावसंख्या होते ती 57 आणि 58 धावांचं एक विशाल लक्ष्य. तर जाऊया तत्पूर्वी आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचं शुभ सन्मान. सन्मानी साईनाथजी पाटील जे आमचे लाडके जाऊ आहेत. साईनाथ पाटील, त्याचबरोबर प्रमोदजी वडोलकर, पोलीस पाटील वडपे, जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. सन्मानित प्रमोदजी वडोलकर, प्रमोदजी वडोलकर यांना आपण सन्मानित करूया. सन्मान्य भरतजी केनी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. आमच्या गावचे जस नागरिक. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. साईनाथ पाटील खरबाव संघाचे कष्टपुलेचे खेळाडू आपण देखील प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. करूया उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला नंदकिशोर खारबाव तर दुसऱ्या बाजूला पवनपुत्र वडपे. हॅलो, एक स्पेशल टॉस बॉक्स आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकता. श्री लक्ष्मी नारायण डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, गोरसीकर लॉजिस्टिक अँड इंडस्ट्रियल पार्क प्रायव्हेट लिमिटेड, गोरसी लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड चे डायरेक्टर सन्माननीय रवींद्र नारायण कोलेकर साहेब यांच्या वतीनं या माल टॉस बॉक्स या ठिकाणी उपलब्ध झालेले. आणि त्या टॉस बॉक्स मधून आपण करूया आजच्या स्पर्धेमधून पहिल्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला नंदकिशोर खारबाव तर दुसऱ्या बाजूला पवनपुत्र वडपे. क्या बात आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन बोथ टीम. बघा, स्पेशल कॉइन या स्पर्धेसाठी बनवलेले आहे. एका बाजूला या चषकाचं नामकरण हुतात्मा चषक 2025 तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचा मुख्य ऑर्गनाइज संघ अर्थातच जय बजरंग न्यू 40+ गोरसी सावंदे. टॉस कोण बोलतोय? बंधू काय हुतात्मा शांताराम असं म्हणणं आणि एक्झिट ते चाललेले. मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण मान्यवर पुणे एकदा जाऊन मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हा. मित्र, नाणेफेक झालेली आहे आणि सर्वात महत्वाचा नाणेफेकचा कोल देखील तुझ्या बाजूने लागलेला आहे. सकाळचं सत्र 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय? फील्ड पास शतरक्षण करण्याचा काही मुख्य उद्देश कमीत कमी धावा तर रोखण्याचा प्रयत्न करू. चालू हंगामाचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थाने तुझा संघ थोडासा कुठेतरी स्ट्रगल करणारा संघ दिसतो. साजेची कामगिरी संघाच्या माध्यमातून केली जात नाही. मात्र एकमेव आज स्पर्धा या ठिकाणी पाहतोय गोरसी आयोजित हुतात्मा चषक 2025 या स्पर्धेमधून तुझा संघ एक 100% देण्याचा प्रयत्न करेल. हो, तालुका क्रीडा सर्वात दिग्गज संघ आणि सर्वात दादागिरीचा संघ ओळखला जातोय नंदकिशोर खारबाव. या संघाशी आपण प्रथम सामना केला शतरक्षण करता. या संघाला कमीत कमी धावा रोखण्याचा आपला मानस असेल. मात्र असे कोण ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा? मयूर आहे, रवी आहे, सुमित आहे. सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट या स्पर्धेचं आयोजन आणि सर्वात महत्वाचं ग्राउंडचं जे आउटफील्ड आहे हे देखील सुंदर आहे. या स्पर्धेच्या संदर्भात काय म्हणशील?
इथे स्पर्धा होते ती चांगलीच होते. याच्या अगोदर पण आम्ही खेळलेलो आहे इथेशी आणि चांगला परफॉर्मन्स दाखवलेला सुद्धा आहे. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. जास्त बेल घेत नाही. संदेश आपण नाणेफेकारला फलंदाजी करायची, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करा. 40+. ऑर्गनाइज कमिटी काय संदेश देशील? ते नवीन संघ आहे, त्यावेळी आयोजन मस्त केलेलं आहे आणि त्या संघाने आम्हाला सहभाग दिल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. खूप खूप दोन्ही संघांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. बघा ब्रेकिंग न्यूज टॉस मधून आपण पाहतो दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेक कॉल लागला. पवनपुत्र वडपे संघाच्या बाजवणी यानं प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले प्रथम फळीसाठी नंदकिशोर खारबाव या संघाला. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आपण घेऊन चालतोय कॉम्बॉक्स मध्ये. त्यांनी सज्ज आहेत म्हणजे प्रमित तालुक्याचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ वडूनगर O2 ज्ञानेश्वर चिकणे. थँक्यू सो मच मोहनदादा भोईर. किशोर आणि विलासी सलामीची जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू 57 धावांचं लक्ष्य, 58 धावांचं लक्ष्य 57 धावा करून दिलेले आहे. खरं तर विलासमध्ये राणा संघाने जबरदस्त परफॉर्मन्स बॅटिंगमध्ये दिला आणि बॅटिंग करताना आपण पाहतोय की तब्बल 57 धावा केलेल्या जयनवन सरोली संघासमोर. फुलटॉस चेंडू आहे इथे मात्र चेंडू खेळून काढलेल्या मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार चौकारासाठी. श्री गणेश होतोय. खरं तर 58 धावा करण्यासाठी सलामीची जी जोडी आहे त्या जोडीवर भरपूर काही निर्भर आहे. कारण या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये किमान पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12 ते 13 धावा येणं खूप महत्त्वाचं आहे सरवली संघासाठी. आणखी एक चांगला फटका. यावेळी मात्र मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न होईल मात्र दुसरी घेताना फलंदाज धावबाद.
ऑन साईडचा अतिशय चांगला फटका साधला, चेंडू येतो मिड विकेटला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या दुसरीच्या प्रयत्नामधून महत्वाचा फलंदाज किशोर हा धावचित बाद. अक्रॉस द लाईन थोडासा ऑन साईडचा फटका साजला, चेंडू येतो शॉर्ट मिड विकेटला. पहिली धाव ती वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसरी धावेचा आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी जो प्रयत्न होता तो असफल होते. फलंदाज महत्वाचा बाद होतोय किशोर. नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय रवी. धावसंख्या 18, 1 बाद 18. ओव्हर क्रमांक दुसरं, विजयाचं लक्ष 58 धावांचं. चला थोडंसं प्लीज वेलकम स्पीडअप करा. 2 बाद 18. आउट ऑफ इनसाइडचा फटका साजलाय, चेंडू जातो शॉर्ट कव्हरला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय रवी. संघ धावसंख्या 2 धावांनी पुढे केली, धावसंख्या होती 20. ओव्हर क्रमांक दुसरं, विजयाचं लक्ष 58 धावांचं. लॉफ्टेड शॉट, जबरदस्त पॉवर या फटक्यामध्ये आपण बघितली. सुपर 6. हुतात्मा चषक सावंदे गोरसई 2025 या स्पर्धेचा पहिला सामना आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे मित्रांनो. काय जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहतोय. नक्कीच न्यू जय बजरंग 40+ संघ आणि टायगर ग्रुप सावंदे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हुतात्मा चषक सावंदे 2025. शुद्धोधन चणे, स्वर्गीय चन्ने, स्वर्गीय शांतारामजी म्हात्रे, स्वर्गीय चंदन मुकणे आणि स्वर्गीय लक्ष्मण हाडके यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा पाहतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, पंचांकडून वाईड बॉलचा इशारा येतोय. खरं तर हे हुतात्मे नक्कीच या भिवंडी तालुक्याला एका गोष्टीपासून त्यांनी मुक्त केलं, त्याचा उल्लेख मी करेन. हा चेंडू अगदी खोल टप्प्याचा चेंडू होता, मात्र तो चेंडू व्यवस्थित निहाळता आलेला नाहीये, व्यवस्थित जज करता आलेला नाहीये. वेलकम सुनील दादा भोईर, आपला हार्दिक स्वागत आहे. वेलकम संदेश, आपलंही हार्दिक स्वागत आहे. या नंतरचा सामना एक बिग मॅच आपण पाहणार आहोत. पवनपुत्रे वडपे वर्सेस नंदकिशोर स्पोर्ट खारबाव. फुलटा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा प्रहार, जबरदस्त षटकार आणि या षटकाराने धाव संख्या वाढते. रवीच्या बॅट मधून आलेला हा षटकार. रवी आता फॉर्म मध्ये येतोय. रवीचं फॉर्म मध्ये येणं सरवली संघासाठी खूप लाभदायी ठरणार आहे, कारण रवीची बॅट बरेच दिवस मॅन होती, खरं तर ती तापलेली नव्हती असं आपण म्हणूया. मात्र आज त्याची बॅट तापते. धावसंख्या धावपलकावर लागलेली ती तब्बल 33. तुमच्याकडे 57 धावा आहेत. जर तुम्ही राणाल संघ अशी गोलंदाजी केली तर या 57 धावाही तुम्हाला कमी पडतील. पंकज ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी तयार. या षटकामध्ये थोडा महागडा ठरतोय. हा चेंज ऑफ पेस, कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. ओ, रवीचा झेल सुटतोय, परंतु खरं तर चांगला प्रयत्न होता तिथे लालचंद दादांचा. चांगला प्रयत्न होता, मात्र 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावांनी धावसंख्या धावपलकावर लागते ती तब्बल 36. हुतात्मा चषक आपण पाहतायत न्यू जय बजरंग 40+ संघ व टायगर ग्रुप सावंदे यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा.
खरं तर जय बजरंग क्रीडांगण या क्रीडा नगरीमध्ये ही आपण स्पर्धा पाहतोय. ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. या क्रीडा नगरीने अनेक मोठ्या स्पर्धा पाहिलेल्या आहेत आणि त्यामधील एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय हुतात्मा चषक सावंदे 2025. खरं तर महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, इतका मोठा कत्तलखाना या भिवंडीमध्ये बनणार होता, परंतु त्या कत्तलखान्याविरुद्ध एक संग्राम झाला, एक आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये नक्कीच हे 4 हुतात्मे धारातीर्थी पडले पोलिसांच्या गोळीबारामध्ये. आणि नक्कीच आपल्या आगरी समाजामध्ये तसेच या भिवंडी तालुक्यामध्ये या 4 हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी आपण ही स्पर्धा पाहतो. हुतात्मा चषक सावंदे 2025 ड्राईव्ह केलेला आहे अगदी व्ही शेपमध्ये. समोर फिल्डर आहेत चंद्रकांत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. पंकज तिथे गॅदर करताना चूक करतोय. इथे काय केलं पंकजने? चेंडू तर सोडला आणि त्याला बॅकअप ही चांगलं व्यवस्थित मिळालं नव्हतं आणि त्या अनुषंगाने तब्बल 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 4 धावा कमी नसतात. धावून 4 धावा पूर्ण करणे जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर खेळताना तेव्हा समजते. 4 धावा पूर्ण करणे म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. राम चौधरीचा हा चेंडू होता, अगदी व्ही शेपमध्ये खेळला होता. जिथे 1 धाव होती तिथे तब्बल 4 धावा आले. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती आता 40. 11 मध्ये 18, 57 धावा होत्या जवळ. असं वाटलं होतं राणा संघ फाईट करेल, मात्र गोलंदाजांनी इथे निश्चितच कमाल केलेली नाही. मात्र फलंदाज रवीने कमाल केली. रवीच्या बॅटमधून जे 2 षटकार आले ते पॉवरफुल होते. भरतच्या बॅटमधून 1 षटकार आला, 1 चौकार आला. बॅटिंग खूप चांगली झालेली दोघांची. जयगावदेव वडुनगर संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये हा संघ गेला होता. अंतिम फेरीमध्ये पराभूत झाला होता. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू जातोय डीप, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आज सरवली संघ खेळतोय, बॅटमन खेळतायत. असं वाटतंय की या मैदानाची खडानखडा त्यांना माहिती आहे, खेळपट्टीची बरीचशी त्यांना माहिती आहे. धावसंख्या धावफलकावर झालेली 44. 9 चेंडू, अजून 14 धावांची आवश्यकता. सामना अजूनही मी तर म्हणेन की संपलेला नाहीये. अजूनही विलासमती राणा संघाकडे ती ॲबिलिटी आहे, ते सामन्यामध्ये कमबॅक करू शकतात. एखाद दुसरा विकेट आणि डॉट चेंडू त्यांना सामन्यामध्ये परत आणू शकते. ड्राईव्ह केलेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, मात्र तितकाच चांगला फटका. क्षेत्ररक्षण खराब. आज राणा संघाचं क्षेत्ररक्षण तितकं चांगलं झालेलं नाहीये. कॅचेस सुटल्या, ग्राउंड फिल्डिंग खराब झाली आणि त्यामुळे 57 धावाही आता त्यांना मात्र तोकड्या वाटू लागलेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 46. 12ची गरज. 8 चेंडू, अजून 12ची गरज आहे. लॉफ्टेड शॉट. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न होईल निश्चितच. यस. आणि रवीची खेळी संपुष्टात.
तर या ठिकाणी नक्कीच आपले सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत। साईनाथजी पाटील गोरसे गावचे खरे तर जावई आहेत, त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केलं जाईल। येस, साईनाथजी पाटील यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केलं जाईल। त्यानंतर मनोजी काठे साहेब, आपणही गोरसे गावचे जावई आहात, नक्कीच आपणासही विनंती असेल आपणही व्यासपीठावर या। मनोजी काटे, जावयांचा मान पहिला असतो खरं तर। त्यानंतर भरतजी चौधरी या व्यासपीठावर उपस्थित आहेत। 6 चेंडू 8 धावांची गरज आहे। भरतजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान या स्पर्धेमध्ये केलं जाईल। आज मात्र भरत यांच्या बॅटिंगवर लक्ष असतील प्रेक्षकांचे। काठे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलंही हार्दिक स्वागत आहे। मनोज काटे यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल। 6 चेंडू 8 धावांची गरज आहे, पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर। त्यानंतर मनोज काटे यांचं स्वागत आणि सत्कार आपण करूया। स्वागत आणि सन्मान गोरसेगावच्या जावई यांचं या ठिकाणी केलं जात आहे, परंतु इथे फुलटा चेंडू, ओहो, सीमा रेषेवर एक अप्रतिम झेल आणि खेळी संपुष्टात येते भरतची। अंतर होतं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो। हा चेंडू ऑफस्टंपवर पडल्यानंतर स्विंग झाला। आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची गरज। कुठे ना कुठे बॉलिंग व्यवस्थित झाली नाही, परंतु त्यापेक्षाही खराब क्षेत्ररक्षण राहणार संघाचं आपण बघितलं। हा फुल टॉस आहे, आता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि राहणार संघ या स्पर्धेच्या बाहेर। राणालचे कॅप्टन आणि टीम सरवलीचे कॅप्टन आपण संपर्क साधा। तर एक चांगला सामना आपण बघितला। शेवटच्या अगदी षटकामध्ये रंगतदार अवस्थेत सरवली संघाने विजय प्राप्त